नमस्कार. मी सौ मैत्रेयी भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन. नेहमीप्रमाणेच काव्य रसरंजनमध्ये काव्य तर आहेच, काव्याचं रसरंजन सुद्धा आहे. पण इथून पुढच्या काही भागांमध्ये आणखी एक जास्त गोष्ट म्हणजे प्रवास वर्णन आहे. नुकतीच 4 धाम यात्रा करण्याची संधी मिळाली, समोर चालून आली आणि त्यामुळे त्या यात्रेमधून जे काही अनुभव आले आणि जे काव्य समोर आलं तर त्याचं सगळं सादरीकरण आता मी आपल्या समोर करणार आहे. 4 धाम यात्रा एक विलक्षण अनुभव होता. खरं म्हणजे ही यात्रा अवघड आहे खूप. त्यामुळे मी कधी असा दूरपर्यंत सुद्धा माझ्या मनामध्ये विचार आलेला नव्हता की आपण ही यात्रा करायची. पण मध्यंतरी असं झालं की माझ्या धाकट्या भावाचा फोन आला की काय ताई यायचं का 4 धाम यात्रेला. आणि भाऊ विचारतोय म्हटल्यानंतर मी लगेच हो म्हटलं. आणि त्याला कारणही होतं तसंच की सगळी कुटुंबीय मंडळी होती. आम्ही बहीण भाऊ आणि 2 आमचे फॅमिली फ्रेंड्स असे मिळून एकूण 12 जण तयार झालेले होते. आणि मग आमचं ठरलं की आता आपण निघायची तयारी करूया. सगळ्यांनी पक्क केलं आणि बंधुराजांनी सगळा पुढाकार घेतला. सगळं रजिस्ट्रेशन, मुख्य म्हणजे इतर सहलीमध्ये आणि या यात्रेमध्ये हा फरक होता की रजिस्ट्रेशन महत्वाचं ते आणि बाकीचं बुकिंग वगैरे सगळं करण्याची जी जबाबदारी होती ती बंधुराजांनी पार पाडली छान प्रकारे, अगदी व्यवस्थित. आणि मग आमचं जाण्याची तारीख निश्चित झाली. आता हे सगळं होत असताना मनामध्ये आनंद तर होत होताच. बरोबर सगळी आपलीच मंडळी होती. दिल्ली टू दिल्ली असा आमचा प्रवासाचा भाग ठरलेला होता. आणि दिल्लीला जायचं म्हणजे 3 ठिकाणून आम्ही 12 जण जे कोण निघणार होतो, नगर, पुणे आणि बंगलोर अशा ठिकाणाहून आम्ही सर्वजण दिल्लीला एका विशिष्ट वेळेला यायचं ठरवलं. आणि मग पुढे 15 दिवस आम्ही एकत्र असणार होतो. तर दिल्लीपासून पुढे इनोव्हा गाड्यांची योजना केलेली होती. म्हणजे असं झालेलं होतं की उत्तराखंडमधील देवभूमी ट्रॅव्हल्स या यात्रा कंपनीतर्फे आम्ही जायचं ठरवलेलं होतं. आणि त्याप्रमाणे मग हे संपूर्ण असं निश्चित त्याचं नियोजन झालं. तो महाशिवरात्रीचा दिवस होता आणि मला म्हणजे मी तो दिवस कधी विसरणंच शक्य नाही. कारण त्या दिवशी हे सगळं पक्क झालेलं होतं आमचं. आणि मग आता पुढची तयारी की दुसरा विचारच डोक्यामध्ये येत नव्हता. मी त्या दिवशी अक्षरशः देवादिदेव महादेवाला अगदी मनापासून नमस्कार केला, प्रार्थना केली की ही यात्रा आमची सुफळ संपूर्ण होऊ दे, तू करून घे सगळं. अशा प्रकारे मनोभावे मी हात जोडले. आणि मग त्या दिवसानंतर दुसरा काही विचारच मनात येत नव्हता की आता आपल्याला यात्रेला जायचंय. आणि मग एकदम जे काही मनामध्ये विचार आले ते काव्यामध्ये मांडायचा आता मी प्रयत्न करते. महाशिवरात्रि के दिन से मन में लागी लगन, करते यात्रा 4 धाम और लेते शिवजी का दर्शन. कितना प्यारा संजोग के निकल पड़े भाई बहन, और यात्रा की सोच में पूरा परिवार हो गया मगन. इस उम्र में यात्रा, इस उम्र में यात्रा, इस पे मैंने धारण कर लिया मौन. घर आएगा शिवजी का बुलावा, घर आएगा शिवजी का बुलावा, तो चिंता करने वाले हम कौन. देखते देखते तीनों धाम के खुल गए थे रास्ते. बस यूं नजर लगी थी वार्ता पे केदारनाथ जी के वास्ते. आखिर खुल गए कपाट के आ गए समाचार. जय हो भोले बाबा की, किया सबने जय जयकार. झालं, आता जायचं नक्की झालं. 29 मे ते 10 जून असा आमचा
प्रवासाचा कालावधी ठरलेला होता. आता उत्तराखंड म्हणजे तिथल्या वातावरणाची अनिश्चिती, थंडी, वारा, पाऊस, ऊन यांची प्रखरता, हे सगळं लक्षात घेऊन आता बरोबर आपल्याला काय काय साहित्य घ्यायला पाहिजे त्याची सगळी आखणी झाली. आणि मग सगळ्यांना सूचना मिळाली की कमीत कमी सामान जवळ बाळगा. आता खरं म्हणजे तिथे थंडी, वारा, ऊन, पाऊस या सगळ्यासाठी जे जे काही लागणार होतं ते घ्यायला तर हवंच होतं. आणि पुन्हा आपल्या सामानाचं म्हणजे बॅगाचं वजन वाढूनही चालणार नव्हतं. त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे की आणखीन म्हणजे कपड्यांशिवायही तर या वस्तूंशिवाय सुद्धा बरोबर म्हणजे खाण्याच्या काही वस्तू, कोरडा खाऊ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषधं, नित्य नैमित्तिक सगळ्या प्रकारची झाली. तर या सगळ्याची तजवीज करणं मग एका पाठोपाठ एक हे असं आमचं सगळ्यांचं सुरू झालं. आणि त्यानंतर अशी एक सूचना मिळाली की रोज सगळ्यांनी किमान 3 किलोमीटर चाललं पाहिजे. दोन्ही वेळेला शक्य झालं सकाळ संध्याकाळ तर ठीकच आहे, पण निदान 3 किलोमीटर किमान रोजचं चालणं झालं पाहिजे. आणि ते सुद्धा पाठीवर सॅक घेऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची की पायामध्ये ते शूज घालायचे की जे आपल्याला यात्रे दरम्यान वापरायचे आहेत. ते थोडेसे जड असणारच होते. आता हे सगळं करत असताना हळूहळू आमच्या लक्षात यायला लागलं की आपण किती मोठ्या आता काय म्हणायचं याला धाडसामध्ये उडी घेतलेली आहे याची आम्हाला कल्पना हळूहळू यायला लागलेली होती. पण काही हरकत नाही, जरी सगळेजण 60+, काही अर्धे तर 70+ होते आमच्यामधले, पण तरी आमच्या मनाची धारणा अशी होती की अक्षरशः म्हणजे सद्गुरु कृपा, श्री स्वामी समर्थ कृपा आणि देवादिदेव महादेव यांची कृपा या सगळ्यामुळे आमची यात्रा ही सुफळ संपूर्ण होणार अगदी मनात आम्हाला खात्री वाटत होती. आणि आम्ही ठरवलं होतं की आपण आपल्याकडून कमी नाही पडायचं, की सगळं आपण तयारी ठेवायची आपली. आणि मग एकदा अशी मनाची तयारी झाल्यानंतर मग आम्ही पुढचं पाऊल टाकलं. आणि तो सगळं करून घेईल हा जो मनामध्ये असा शरणागतीचा भाव होता ना, तो दिवसेंदिवस आमचा इतका दृढ होत गेला की प्रवासाच्या दरम्यान आम्हाला म्हणजे त्याची अक्षरशः प्रचिती येत गेली की खरंच आहे, आपण कोण करणार आहे, सगळं काही तोच करून घेणार आणि त्यांनीच सगळं काही करून घेतलं. ही जी आमची भावना होती म्हणजे आम्हाला अशी पावलोपावली त्याची नंतर प्रचिती येत गेली. कारण सगळ्या प्रवासाचा जो काय एकूण भाग होता तो सहज, साध्य, सोपा असा मुळीच नव्हता. त्यामुळे मग हे सगळं लक्षात घेऊन आमची सगळी जी काय आहे तयारी ती झाली. आणि मग ज्या वेळेला आम्ही प्रवासाला निघालो त्यावेळेला मला ती पांडवांची गोष्ट आठवली की आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे की ज्या वेळेला पांडवांनी म्हणजे युद्ध झालं महाभारतामधलं, त्यांनी युद्ध जिंकलं आणि मग पुढे साधारणपणे 35-36 वर्ष त्यांनी राज्य पण केलं हस्तिनापुरावरती. अगदी व्यवस्थित त्यांच्या मनामधली जी काय म्हणजे संकल्प त्यांनी केलेला होता प्रजाजनांना सुखी ठेवणं, तर ते त्यांनी छान प्रकाराने राज्य केलं. आणि मग त्यानंतर ते वानप्रस्थाश्रमाला निघाले. आणि त्या वेळेपर्यंत सर्व पांडवांच्या मनामध्ये एक अशी खंत होती की आपल्याकडून आपले आप्त, बांधव, गुरुजन वगैरे यांची हत्या झालेली आहे आणि ते नको होतं व्हायला किंवा एक जरा पाप झालं अशी काहीतरी त्यांच्या मनामध्ये कल्पना होती. आणि मग आता वानप्रस्थाला निघाल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की आता आपण काहीतरी याच्यामधनं जरा बाहेर पडलं पाहिजे या भावनेमधून. तर मग श्री शंकरांची तुम्ही भेट घ्या, त्यांचं दर्शन घ्या, ते तुम्हाला तुमच्या मुक्तीचा मार्ग दाखवतील असं त्यांना सांगितलं गेलं. आणि मग ते त्या दिशेने निघाले. तर मग शंकरांची भेट म्हणजे कुठं घ्यायची, तर म्हणून ते हिमालयामध्ये गेले. आणि मग हिमालयामध्ये त्यांचा सगळा जो प्रवास सुरू झाला तर तो हा सगळा 4 धाम यात्रा त्यांची त्यावेळेला झाली. पण हे सगळं ज्या वेळेला ठरत होतं, आम्ही जात होतो, हे सगळं करत होतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक विचार असा राहून येत होता की आपण भगवद्गीतेमध्ये वाचतो पहिला अध्याय, तो त्याचं नावच आहे मुळामध्ये अर्जुन विषाद योग म्हणून. तर अर्जुन विषाद योगामध्ये अर्जुनाला विषाद झालेला. विषाद कोणत्या गोष्टीचा,
तर मी नाही, हातातलं शस्त्र त्यांनी खाली ठेवलेलं होतं की मी नाही लढणार, मी नाही युद्ध करणार, कारण मी कसा मारू सगळ्या माझ्या आप्त बांधवांना, असा विचार होता त्याच्या मनात. आणि त्यांनी शस्त्र हातातनं खाली ठेवलं. त्यावेळेला त्याचं सारथ्य करणारे भगवंत म्हणजे श्रीकृष्ण, त्यांनी त्याला समजावून सांगितलं की अरे तू क्षत्रिय आहेस, तेव्हा तू तुझा धर्म पाळ, आणि तू क्षत्रियाचा धर्म म्हणजे युद्ध करणं आहे. आणि हे जे काय आहे तुला वाटते ना तुझ्या मनामध्ये भावना जी आहे की मी मारतो, तर तसं नाहीये. या सगळ्यांना मी आधी मारलेलं आहे. आणि त्यासाठीच मग पुढे 11वा अध्याय आलेला आहे की नाही विश्वरूप दर्शनाचा. आणि मग ते सगळं पाहिल्यानंतर अर्जुनाची खात्री पटते की हे खरंय की मी मारणारा कोणी नाहीये, मी करणाराच कोणी नाहीये. म्हणजे मग त्यावेळेला भगवंतांनी जे श्रीकृष्णाच्या मुखातून भगवंत बोललेले आहेत, जरी आपण म्हणत असलो की श्रीकृष्णाने सारथ्य केलं अर्जुनाचं, पण श्रीकृष्ण म्हणजे, कारण भगवद्गीतेमध्ये सगळीकडे काय आहे, श्री भगवान उवाच, श्रीकृष्ण उवाच असं नाहीये, कुठे भगवंत बोलतायत. मग भगवंतांनी काय सांगितलं त्याला की तू असं समजू नकोस की तू युद्ध करतो आहे, आणि जरी तू सव्यसाचीन असलास तरी सुद्धा तू निमित्त मात्र आहेस. निमित्त मात्रम भव सव्यसाचीन, की सव्यसाचीन म्हणजे दोन्ही हाताने लढाई करू शकणारा तो केवढा मोठा वीर होता. पण तू काही करत नाहीये, सगळं करणारा मी आहे. आणि विश्वरूप दर्शनानंतर अर्जुनाची खात्री पटते आणि तो त्याचं कर्म कृती करायला प्रवण होतो. मग माझ्या मनामध्ये हा प्रश्न आला की जर भगवंतांनीच असं सांगितलेलं होतं की असं असं करा तुम्ही म्हणून, मग तरी सुद्धा पांडवांच्या मनामध्ये ही भावना का बरं निर्माण झाली असेल की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे, धर्मबाह्य कृत्य केलेलं आहे किंवा पाप घडलंय आपल्या हातून. मग अशी भावना त्यांच्या मनामध्ये का आली असेल? जर विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येतं की पांडव हे सत्प्रवृत्त होते, सज्जन होते, आणि त्यामुळेच आपल्या हातून काहीतरी अपराध घडलेला आहे. तर मग तो दूर करण्यासाठी आपण आता प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. म्हणजे हा जो मनाचा निर्मळपणा आहे हा इतका प्रतीत होत गेला, आणि जसं जसं ही यात्रा पूर्ण होत गेली तसं तसं मनामध्ये या विचारांनी इतकं म्हणजे प्रबोधन होत गेलं पुढे पुढे, की जसं जसं ही जी चारधाम यात्रा आहे ही यमुनोत्री पासून सुरू होऊन बद्रीनाथापर्यंत म्हणजे जाते, तिथे पूर्ण होते. तर हा प्रवास सोपा नाहीये. मग पांडवांनी तो केला आणि त्याच मार्गाने आता आपल्याला जायला मिळणार आहे. हा सगळा ज्या वेळेला मनामधला विचार पक्का होऊन आम्ही पुढे प्रवास सुरू केला त्यावेळेला मन अगदी आनंदाने भरून आलं. आता या पुढचं म्हणजे आता दिल्लीला आम्ही सगळे एकत्र जमलो. दिल्लीहून पुढे कसा प्रवास झाला ते आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायलाही विसरू नका, आणि नेहमीप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण कविता दिलेली आहे. धन्यवाद.